नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 स्कॉलरशिपचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक बघतोय मॅथचा. तो आहे आपला इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स. आता इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय आणि रोमन न्यूमरल्स म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि याच्यावरचे काही बेसिक क्वेश्चन आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर सुरुवात करूया. पण त्या अगोदर बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्या सगळ्यांसाठी आपण काय केलेलं आहे, नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ मिळणार आहेत. मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन मिळणार आहेत. प्रत्येक घटकावर तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि कोर्स जर जॉईन करायचा असेल तर आताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. चला तर स्टार्ट करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा, एकदम सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं शिकवणार आहे, त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा. आता बघा, तुम्हाला बघायचं आहे की इंटरनॅशनल नंबर्स मीन्स व्हॉट. आता इंटरनॅशनल नंबर म्हणजे काय आहे? इंटरनॅशनल नंबर्स आर दी रेग्युलर नंबर्स वी यूज एव्हरी डे. दे इन्क्लूड द डिजिट्स 0 to 9. बघा, आता इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे काय की असे नंबर जे आपण रेग्युलर यूज करतो, एव्हरी डे यूज करतो. फॉर एक्झाम्पल 0 to 9 डिजिटमध्ये जेवढे काही डिजिट आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे आहेत तुमचे इंटरनॅशनल नंबर्स. आणि या इंटरनॅशनल नंबरमध्ये राईट, म्हणजे हे जे इंटरनॅशनल नंबर असतात ना, हे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड असतात. म्हणजे तुम्ही जगामध्ये कुठं पण जा, ठीक आहे, हे लोकांना समजतात. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण? इंटरनॅशनल नंबर्स म्हणतो. आणि आपण जनरली काय करतो, आपण एव्हरीडे लाईफमध्ये यांना यूज करतोय. ठीक आहे, हे झाले तुमचे इंटरनॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल बघा, इथं 123, 4567, 89,012 हे काय सर्व तुमचे इंटरनॅशनल नंबर्स आहेत. तुमचा मोबाईल नंबर, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये ज्या नोट्स असतात, राईट, करन्सी आपण म्हणतो, ते सुद्धा काय आहेत? एक इंटरनॅशनल नंबर्स आहे, तुम्हाला इथं पाहायला मिळतील. म्हणजे इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे काय आहे की जे आपण एव्हरीडे लाईफमध्ये जे आपण नंबर्स यूज करतो, राईट, ते आहे तुमचे इंटरनॅशनल नंबर्स. त्याच्यामध्ये 0 to 9 काय असतात? तुमचे डिजिट असतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आहे तुमचं रोमन नंबर्स. आता रोमन नंबर्स म्हणजे काय? तर बघा, रोमन नंबर्स आर स्पेशल वे ऑफ रायटिंग द नंबर्स. आता काय राहतं माहिती आहे का? जे रोमन न्यूमरल्स आहेत, ठीक आहे, यांना लिहिण्याची एक स्पेशल पद्धत आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण? लेटर्स यूज करतो, राईट. रोमन न्यूमरल्स आर द स्पेशल वे ऑफ रायटिंग द नंबर्स युझिंग द लेटर्स. म्हणजे रोमन न्यूमरल्समध्ये आपण काय करतो? नंबर्सना इंडिकेट करण्यासाठी, त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी आपण काय करतो? लेटरचा यूज करतो. लेटर मीन्स व्हॉट? IVXLCD. ओके. आणि ही जी मेथड आहे ना, हे एक एन्शियंट मेथड आहे. एन्शियंट म्हणजे खूप पुराणी मेथड आहे, खूप जुनी मेथड आहे. आणि त्यावेळेस काय करायचं? हे ज्यावेळेस नंबर्स लिहायचं असतं त्यावेळेस काय करायचे? लेटर्स यूज करायचे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर या रोमन न्यूमरल्समध्ये फक्त 7 लेटर्स आहेत. या रोमन न्यूमरल्समध्ये काय आहेत? फक्त 7 लेटर्स आहेत. या 7 लेटरचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही कुठलाही नंबर तयार करू शकता. ठीक आहे, मग 7 लेटर कोणते? तर बघा, 1 साठी तुम्हाला आय यूज करायचे, 1 साठी आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी यम. ठीक आहे, हे 7 लेटर्स आहेत. आपण जनरली काय करतो? रोमन न्यूमरल्समध्ये यूज करतो, राईट. रोमन न्यूमरल्स म्हणा किंवा नंबर म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, आता बघा, ह्या 7 लेटरचा यूज करून तुम्हाला काय करायचं? कुठलाही नंबर तयार करता येतो. ठीक आहे, आता नंबर कसा तयार करायचा ते पण थोडंसं लक्षात घ्या. आता ज्यावेळेस बघा, आपण रोमन न्यूमरल्स म्हणा किंवा रोमन नंबर्स ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस काय करायचं असते? काही रूल्स आहेत, ते तुम्हाला लक्षात घ्यायचे असतात. कुठला रूल आहे? तर बघा, तुम्ही काय करू शकता? बघा, सेम लेटर 3 पेक्षा जास्त वेळ तुम्ही लिहू शकत नाही,
बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला 1 लिहायचं आहे तर सिम्पली तुम्ही काय लिहिणार, आय लिहिणार. 2 लिहायचं आहे तर आय आय असं लिहिणार. 3 लिहायचं असेल तर आय 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 असं लिहिणार. ठीक आहे. आता 4 लिहायचं असेल तर तुम्ही इथं आय 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 आणि आय हे असं लिहिणार नाही, कारण सेम लेटर जो असतो आपण फक्त 3 टाइम्स लिहू शकतो, फक्त 3 टाइम्स. ठीक आहे. 4 टाइम्स लिहू शकत नाही, त्याच्यामुळे चुकीचं आहे. बरोबर आहे. मग आता 4 लिहायचं कसं, बरोबर आहे. मग आता 4 लिहायचं कसं, तर 4 लिहिताना लक्षात घ्या, आता तुम्हाला 5 माहीत आहे, बरोबर आहे. या 5च्या लेफ्ट हँड साईडला जर आपण 1 लिहिला, व्ही म्हणजे 5, आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला जर आपण आय लिहिला तर काय होतो, हा जो आय म्हणजे 1 हा त्या 5 मधून सबट्रॅक्ट होतो, म्हणजे तुमचा आन्सर येते 4. तर 4 साठी आपण हा यूज करतो. ठीक आहे. 5 साठी तुमचा व्ही. आता 6 साठी काय करणार आपण, 6 साठी बघा, 6 साठी तुमचा व्ही आणि राईट साईडला आय लिहायचा, आणि राईट साईडला आय लिहिला, आय म्हणजे 1 म्हणजे 5 मध्ये 1 ॲड करायचा, याचा अर्थ असा होतो म्हणजे झालं तुमचं 6. ठीक आहे. म्हणजे या 7 लेटर जे तुम्हाला दिसतात, या 7 लेटरच्या बघा राईट साईडला बघा, आपण इथं लिहू सी, या सीच्या राईट साईडला म्हणजे इकडे जर एखादा आपण लेटर लिहिला तर तो ॲडिशनमध्ये जातो. ठीक आहे. लेफ्ट साईडला जर लिहिला तर तो सबट्रॅक्शनमध्ये जातो. फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा आहे व्ही, व्हीच्या लेफ्ट साईडला जर आय लिहिला तर व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, म्हणजे इथं काय होतं 5 - 1 म्हणजे 4, हा झाला तुमचा 4. ठीक आहे. आणि बघा राईट साईडला जर लिहिलं तर 5 + 1 म्हणजे 6. ओके, अशा प्रकारे. मग बघा हे झालं तुमचं 6 व्ही आय आय. ठीक आहे. म्हणजे झाला तुमचा 7 व्ही आय आय आय, हा झाला तुमचा 8. आता 9 साठी आपण व्ही आय 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 असं लिहिणार नाही, कारण कुठलाही लेटर्स फक्त आपण 3 टाइम्स लिहू शकतो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण इथं 4 टाइम्स आय 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 आणि आय असं लिहू शकत नाही. ठीक आहे. मग काय करायचं, तुम्हाला 10 माहीत आहे, बरोबर आहे. 10 काय असतो तुमचा एक्स, बरोबर आहे. 10 असतो एक्स, आणि त्याच्या इकडे जर आपण आय लिहिला म्हणजे 10 - 1 म्हणजे झालं तुमचा 9, आणि 10 साठी एक्स. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, सर्व नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि तुमच्या सगळ्यांना होमवर्क आहे की सगळ्यांनी काय करायचं आहे, 1 to 100 पर्यंत काय करायचं आहे, रोमन न्यूमरल्स तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. चला, हे तुमचं होमवर्क आहे. चला बघूया आपण आता. आता बघा रोमन न्यूमरल्स चार्ट बघा. आता सांगितलं 1 साठी काय आहे तुमचा आय, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी आय व्ही, कारण व्हीच्या अगोदर आय म्हणजे 1 सबट्रॅक्ट होतो, 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही आय आय, 8 साठी व्ही ट्रिपल आय, 9 साठी आय एक्स, 10 साठी एक्स. ठीक आहे. 11 साठी बघा एक्स आय, 20 म्हणजे काय 10 + 10 म्हणजे एक्स एक्स. ठीक आहे. 30 म्हणजे काय आहे, 30 म्हणजे 10 + 10 + 10 म्हणजे एक्स एक्स एक्स. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. 40 मीन्स वॉट, आता 40 साठी आपण असं लिहिणार नाही, एक्स 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 आणि एक्स असं लिहिणार नाही. काय करणार, तुम्हाला 50 साठी असतो यल, त्याच्या अगोदर एक्स काढा, म्हणजे 50 मधून 10 सबट्रॅक्ट केलं तर 40 येतं, म्हणजे एक्सेल येतं. राईट. 40 साठी बघा एक्सेल, 50 साठी यल, 60 साठी एल एक्स, 70 साठी यल म्हणजे 50 एक्स एक्स म्हणजे 10 + 10 म्हणजे 50 + 10 + 10 म्हणजे 70 येतं. 80 साठी एल एक्स एक्स एक्स, 90 साठी बघा एक्स सी, आणि 100 साठी सी. त्यानंतर 200 साठी काय करणार आपण सी सी, 300 साठी सी सी सी. राईट. आता 400 साठी आपण सी 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 असं नाही करणार, कारण कुठलाही लेटर्स फक्त आपण 3 टाइम्स यूज करू शकतो. राईट. मग तुम्हाला 500 माहिती आहे, 500 म्हणजे काय असतं तुमचा डी, बरोबर. सो डीच्या अगोदर काय करायचं तुम्हाला सी लिहायचं आहे, म्हणजे डी म्हणजे 500, लेफ्ट साईडला सी लिहिला म्हणजे 500 - 100 म्हणजे 400 येतं. ठीक आहे. 500 साठी तुमचा काय इथं डी आहे, 600 साठी डी सी, 700 साठी डी सी सी, 800 साठी काय तुमचं डी सी सी सी, 900 साठी सी एम, 1000 साठी यम. ठीक आहे. मग 1001 साठी यम आहे. ठीक आहे. आणि बघा मेन काय माहिती आहे का, हे तुमचे 7 लेटर्स आहेत.
ठीक आहे, रोमन न्यूमरल्समध्ये. जसं की आय मीन्स 1, व्ही मीन्स 5, एक्स मीन्स 10, एल मीन्स 50, सी मीन्स 100, डी मीन्स 500, एम मीन्स 1000. हे इम्पॉर्टंट आहे, कारण यावरनं तुम्ही कुठलाही नंबर काय करू शकता, फॉर्म करू शकता. चला तर आपण आता काही क्वेश्चन बघणार आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ठीक आहे, एक्झामसाठी बघा तुम्हाला सॉल्व करता येतात का. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय आहे. आता पहिला क्वेश्चन काय सांगितलं आहे, हाऊ विल यू राईट द नंबर 3,303 युजिंग द इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता इंटरनॅशनल न्यूमरल्स तुम्हाला मी सांगितलं, जे रेग्युलर नंबर असतात त्याला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणतो किंवा नंबर्स म्हणतो, राईट. मग आता इथं काय करायचं तुम्हाला, ठीक आहे, जे क्वेश्चन असतात ते कसं सॉल्व करायचं बघा. आता एक लक्षात घ्या, आपण एक नंबर लिहूया. ठीक आहे, ओके. बघा काय करायचं बघा, आता हा सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, हे 2 सोडून द्यायचे स्टार्टिंगचे. बघा हे 3 घ्यायचे आता. ठीक आहे, म्हणजे बघा हा झाला तुमचा, हा 3 जो आहे ना हा 100 प्लेसवर आहे, राईट. म्हणजे तुम्ही काय करणार इथं 320 असं म्हणणार, हा तुमचा 100 प्लेसवर, 100 प्लेसवर आहे. आता बघा हे जे 4 आणि 2 आहे हे दोघं पण लॅक प्लेसवर आहे. 2 आहे तुमचा, सॉरी लॅक प्लेसवर म्हणतोय, हा आहे तुमचा 1000 प्लेसवर. बघा हा जो 2 आहे हा आहे तुमचा 1000 प्लेसवर आणि 4 आहे 10,000 प्लेसवर. बरोबर आहे, 10,000 प्लेसवर. म्हणजे आपण हे दोन्ही नंबर काय करायचं, 1000 प्लेसवर पकडा तुम्ही, 1000 प्लेसवर. हे 2 नंबर 8 आणि 2 हे तुमचे लॅक प्लेसवर. ओके, हे झाले लॅक. आणि 3 आणि 4 हे तुमचे क्रोर प्लेसवर, हे तुमचे क्रोर प्लेसवर. आता बघा काय करायचं, काय करायचं बघा, सिंपल आहे. आता बघा, आता इथं बघा, इथं आहे तुमचं काय आहे 42,000, बरोबर. हे तुमचं 42,320. हा तुमचं 82 लॅक्स. ठीक आहे, 8 नसता तर आपण काय केलं असतं, तर 2 लॅक झालं असतं. 8 आहे त्याच्यामुळे 82 लॅक्स. ओके, इथं आहे बघा तुमचं 3 आणि 4 म्हणजे झालं 4 क्रोर, राईट. 3 आहे समोर त्याच्यामुळे हे काय होणार आपलं 34 क्रोर, राईट. हे होणार तुमचं 34 क्रोर 82 लॅक्स 42,320, राईट. मग इथं काय करायचं तुम्हाला 3 लॅक. ओके, हे तर तुमचं 30,000 आहे, नाही चालणार. हे पण 30,000 आहे, नाही चालणार, राईट. काय करायचं आहे 3,00,300. आता 300 साठी तुम्हाला इथं काहीतरी 3 पाहिजे होता पण नाही आहे, राईट. त्यामुळे हा पण होणार नाही. तर हा नंबर बघा 3 लॅक. ओके, 303. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. ऑप्शन 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन काय सांगतोय, राईट द नंबर 36 लॅक. ओके, 36 लॅक. ओके, आता 36 लॅक झालं, त्यानंतर काय असायला पाहिजे तुमचं 1000 असायला पाहिजे. 1000 नंतर तुमचं 100 येतं. ठीक आहे, 36 लॅक 79. 36 लॅक 79 आहे, राईट. सो बघा 1000च्या जागेवर तुमचं 00 येणार. ठीक आहे, 10,000 आणि 1000 जागेवर. आणि नंतर काय 79 म्हणजे 100च्या जागेवर पण 0 येणार आणि देन 79, राईट. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. 36 लॅक 79. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागिरी अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता देवनागिरी म्हणजे काय, तर जे मराठीमध्ये आपण लिहितो ना. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा तुमचा 1, ठीक आहे, हा तुमचा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, राईट. हा तुमचा 9, हा तुमचा 10. ह्या तुमचे देवनागिरी न्यूमरल्स, याला देवनागिरी म्हणतो. मराठीमध्ये असतात ना त्याला आपण देवनागिरी म्हणतो. ठीक आहे, मग हे आणि याला इंग्रजीमध्ये कसं लिहितं आहे तुम्हाला जर माहीत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ठीक आहे, इथं बघा इथं किती आहे 5 6 8 4. ठीक आहे, म्हणजे 5 6 8 4. इथं किती आहे 3 4 6 1. 3 4 6 1 पाहिजे होतं, इथं 6 1 नाही 3 1 आहे. सो ही तुमची रॉंग पेअर आहे, ऑप्शन 2. नेक्स्ट या काय सांगितलंय, फाइंड द नंबर ऑफ इनकरेक्ट पेअर. तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ऑफ इनकरेक्ट पेअर म्हणजे इथे तुम्हाला इनकरेक्ट पेअर फाइंड आउट करायचे आहेत, किती आहेत.
इनकरेक्ट पेअर इथं किती आहेत हे तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. चला सिंपल आहे, बघूया. इथे किती आहे बघा, 763 बरोबर आहे. 957 हे पण बरोबर आहे. 349 आहे, 649 आहे, म्हणजे ही तुमची एक रॉंग पेअर आहे. ओके. 840 हे राईट आहे. 196 आहे, इथं 916 आहे, हे तुमची काय आहे, इनकरेक्ट पेअर आहे. सो देर आर 2 इनकरेक्ट पेअर. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. इथे 2 इनकरेक्ट पेअर आहेत आपल्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता बघा इथं कसं करायचं तुम्हाला, इथं काय करायचं तुम्हाला, डिवाइड करायचं. आता बघा याला जे आहे ना, हे तुमचं मराठीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे देवनागरी न्यूमरल्समध्ये दिलेलं आहे. आता काय दिलेलं आहे त्याला तुम्ही काय करा, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये कन्वर्ट करा. इथं काय तुमचं बघा 36,360 आहे. मग करा तुम्ही इथं 36,360 डिवाइड बाय 60 मायनस 6. आता काय करायचं बघा, तो बोर्ड मासचा रूल यूज करायचा. बोर्ड मासमध्ये अगोदर काय करतो आपण, डिव्हिजन करतो, देन मल्टिप्लिकेशन, देन ॲडिशन, देन सबट्रॅक्शन. मग इथं काय करायचं तुम्हाला, तर इथं लक्षात घ्यायचं तुम्हाला अगोदर डिव्हिजन करायचं आहे. कशाचं, तर बघा 36,360 डिवाइड बाय 60. मग काय कसं करता येईल बघूया आपण. ठीक आहे, बघा आता 36,360 डिवाइड बाय 60. ठीक आहे. आता काय करायचं बघा, 0 आहे, तर 0 तुम्ही कॅन्सल करू शकता. या तुमच्याकडे काय राहिले फक्त आता, तर राहिले 3,636 डिवाइड बाय 6. ओके. मग करा आता डिवाइड, इथं तुम्हाला करता येत असेल तर सिम्पल राहतं. बघा आता करा 6 6 36, 6 6 36. ओके. 6 - 6 0, 3 - 3 0. हा 3 घ्या. आता मला सांगा 3ला तुम्ही डिवाइड करू शकता का रे, 6 नाही, अजून 6 घ्या. मग सायमल्टेनियसली आपण काय केले, 2 डिजिट खाली घेतले, मग इथं 0 द्या. राईट. पुन्हा 6 6 36 करा डिव्हिजन, 0 0 येतं, म्हणजे तुमचं आलं इथं काय आलंय बघा, हे आन्सर आलंय. काय आलंय, 606 मायनस 6, आणि हे जर केलं तर तुमचं येतं 600. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन काय बघा, सिंपल आहे. 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, अकॉर्डिंग टू द रोमन न्यूमरल्स. आता बघा काय तुम्हाला XVII आहे, प्लस IX आहे, मायनस IV प्लस C. आता काय करा, याला तुम्ही इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये अगोदर कन्वर्ट करा. ठीक आहे. आणि देन काय करा, तुम्ही बोर्ड मार्कचा रूल लावून याला सॉल्व करा. काय आहे बघा, XVII मीन्स वॉट, तर बघा X म्हणजे 10, V म्हणजे 5. ठीक आहे. 1 1 मीन्स हे I मीन्स 1 1, राईट. तर हे येईल तुमचं 17 प्लस IX मीन्स 9 मायनस IV मीन्स 4 प्लस C मीन्स वॉट, तर C मीन्स 100. ओके. आता काय करायचं, अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल, बोर्ड मास रूलनुसार काय करायचं, इथं करायचं आहे तुम्हाला अगोदर ॲडिशन. ठीक आहे. ॲडिशन बघा, जेवढे पॉझिटिव्ह नंबर आहे त्या सगळ्यांचं ॲडिशन करा. ठीक आहे. म्हणजे बघा इथं काय करायचं तुम्हाला अगोदर ॲडिशन करायचं आहे, म्हणजे 100 प्लस 17 बरोबर आहे, म्हणजे इथं 117 प्लस 9 करा, बरोबर आहे. तर बघा 117 प्लस 9 मायनस 4 करा. ठीक आहे. तर काय येतं बघा बरं, आता 117, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर 9 टाकले तर तुमचं हे तर 126 मायनस 4, म्हणजे 4 जर सबट्रॅक्ट केलं तर 122. सो इट मीन्स दॅट ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सिम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय सांगितले, हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. बघा 2021 मध्ये विचारलेलं आहे. बघा L म्हणजे काय असतं तुमचं 50 असतं. ओके. C मीन्स 100 असतं. ओके. D मीन्स तुमचं असतं 500. ओके. अँड M मीन्स असतं 1000. ओके. तो क्वेश्चन काय विचारला, तुम्ही 500 कसं लिहाल रोमन न्यूमरल्समध्ये. सो ऑप्शन D इज करेक्ट. ऑप्शन C इज करेक्ट, सॉरी, ऑप्शन C इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तुम्हाला काय करायचं इथं बघा, हे सॉल्व करायचं आहे.
आय एक्स मीन्स काय तुमचं 9 प्लस व्ही आय मीन्स 6 इंटू आय आय मीन्स 2. ओके, आता इथं पण बोर्ड मासचा रूल यूज करा. इथं पण काय करायचं आहे, बोर्ड मासचा. बोर्ड मासमध्ये काय असतं, अगोदर मल्टिप्लिकेशन असतं, बरोबर आहे. मग अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, 6 इंटू 2 काय तर 12 मीन्स 9 प्लस 12 जर केलं तर हे तुमचं येतं 21. आता 21ला तुम्ही रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहाल रे, तर 20 म्हणजे काय असतं, 20 प्लस 1. 20 कसं लिहितो आपण, एक्स एक्स, आणि इथं आय लिहिल्यामध्ये झालं तुमचं 21. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट घ्या. आता इथे काय आहे तुमचं, एक्स आय आय प्लस एक्स आय आय डिवाइड बाय आय व्ही. आता काय करायला, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये कन्वर्ट करा. एक्स आय आय मीन्स तुमचं येतं 12 प्लस एक्स आय आय म्हणजे हे पण तुमचं 12 येतं डिवाइड बाय आय व्ही मीन्स 4. ठीक आहे, इथं काय करायचं, बोर्ड मासचा रूल यूज करायचा आहे. बोर्ड मासमध्ये अगोदर डिव्हिजन करायचं असतं. स्टार्टिंगला बघा डी आहे ना, डी, देन मल्टिप्लिकेशन, देन ॲडिशन, देन सबट्रॅक्शन. ठीक आहे, तर काय करा, अगोदर यांचं डिव्हिजन करा. बरोबर आहे, अगोदर काय करायचं, आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. 12 डिवाइड बाय 4. ठीक आहे, 12 डिवाइड बाय 4 म्हणजे आपण 12ला जर 4 डिवाइड केलं तर 4 3चा 12, बरोबर ना, 4 3चा 12 म्हणजे येतं 3, हा प्लस आणि हा 12 म्हणजे येणार तुमचं 15. आणि 15ला तुम्ही रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहिणार, 15 म्हणजे 10 प्लस 5 मीन्स एक्स व्ही. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना हे समजत आहे तर खूप छान, ज्यांना समजत नाही आहे त्यांनी काय करायचं, आपला कोर जॉईन करायचं आहे. ठीक आहे, आणि कोर्ससाठी बघा या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा. बघा, सिम्पल क्वेश्चन आहे, ट्राय करा सगळ्यांनी, तुम्हाला सोडवता येतं का. मी तुम्हाला वेळ देतो काही मिनिटांचा. काय सांगितलं बघा, सिम्प्लिफाय द फॉलोइंग इन विच रोमन न्यूमरल्स आर यूज. बघा, एम म्हणजे काय राहतं रे, एम म्हणजे तुमचं 1000 अपॉन एल म्हणजे काय राहतं रे तुमचं 50 N2. डी मीन्स काय राहतं रे तुमचं, तर डी मीन्स आज तुमचं 500. सी म्हणजे 100 अपॉन XL. XL मीन्स वॉट, एक्स मीन्स वॉट 10, एल मीन्स 50, आणि एक्स लेफ्ट साईडला आहे म्हणजे तुमचं काय इथे येणार रे, तर तुमचं येणार 40. ओके, चला आता बघा इथं काय येतं रे. आता इथं काय करायचं अगोदर ते बघा. आता आपण काय करूया, इथं बघा हा 0 कॅन्सल झाला म्हणजे राहिलं तुमच्याकडे 100 अपॉन 5 इंटू इथं काय बघा 500 मायनस 100 तरी तुमचं 400 अपॉन 40. ओके, दिस झिरो गेट कॅन्सल, राईट. मग तुमच्याकडे काय राहिले आता 100 अपॉन 5 इंटू 40 अपॉन 4, राईट. आता बघा, आपण जर 5ने जर 100ला डिवाइड केलं तर बघा बरं किती येतं. 100ला जर आपण 5ने डिवाइड केलं तर काय येतं बघा, 5 2चा 10, रिमाइंडर 0 हा 0 राहिला, इथे देऊन टाका, इथे देऊन टाका, 20 येतं. म्हणजे जर 5 आपण 20ला डिवाइड केलं, 100ला डिवाइड केलं तर 20 येतं. ओके, N2. 4ने जर आपण 40ला डिवाइड केलं तर येतं 10. ओके, 10 येतं. आणि 20 इंटू 10 जर केलं तर येतं तुमचं हे 200, राईट. आता मला सांगा 200ला तुम्ही रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहिता रे, 100 प्लस 100 मीन्स CC, राईट. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. ऑप्शन 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सिंपल क्वेश्चन आहे, सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. काय सांगितलंय, हाऊ मेनी आवर्स आफ्टर XI विल द क्लॉक शो IV. आता काय करा, अगोदर याला इंटरनॅशनल नंबर्समध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, आता XI मीन्स वॉट, XI मीन्स तुमचं 11. ओके, IV मीन्स वॉट, हे तुमचं 4, राईट. काय विचारलंय की हाऊ मेनी आवर्स आफ्टर द 11 विल द क्लॉक शो 4. म्हणजे 11 नंतर किती तासानंतर, 11च्या किती तासानंतर तुम्हाला घडी
4 दाखवेल. ठीक आहे, म्हणजे 4 वाजतील. तर सोपं आहे, सिम्पल आहे. तर बघा असं बघा, तुम्ही इथं हे तुमची क्लॉक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं इथं 12, इथं 11, इथं 1, इथं 2, इथं तुमचं 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. ओके, सो बघा 11 नंतर किती तासानंतर, 11 नंतर 3 कधी वाजेल किंवा किती तासानंतर वाजेल. तर सिम्पल आहे बघा. सॉरी 4 म्हटलेलं आहे ना. ओके सॉरी. ओके बघा, हा तुमचा 1 आवर, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. म्हणजे आफ्टर द 5 आवर्स, ओके, आफ्टर द 5 आवर्स clock shows 4. Okay, so option 2 is correct. Next question घ्या. There are chairs from the number XVII to LXVI in the row at an auditorium. How many chairs are there in the row? आता काय सांगितलं की एका ऑडिटोरियम मध्ये या नंबर पासून ती या नंबर पर्यंत चेअर्स आहेत, राईट. तर त्या किती चेअर्स आहेत, हाऊ मेनी चेअर्स आर देअर इन दॅट रो, राईट. तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. तर XXVII मीन्स व्हॉट, तर XX मीन्स 20, V मीन्स 25 आणि 22 मीन्स 27. ह्याला तुमचं 27. ओके, LX मीन्स 60, 65, 66. तर 66 पर्यंत आहेत. म्हणजे त्या ऑडिटोरियममध्ये 27 पासून ते 66 पर्यंत काय आहेत, चेअर्स नंबर आहेत. ओके, सो यू हॅव टू फाइंड आउट द हाऊ मेनी चेअर्स आर देअर. तर बघा आता काय करायचं बघा, त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला इथून ते इथपर्यंत चेअर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे 27 नंबर पासून ते 66 पर्यंत चेअर्स आहेत. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण काउंट करणार त्यावेळेस तुम्हाला ही पण चेअर काउंट करायची आहे आणि ही पण चेअर काउंट करायची आहे. दोन्ही चेअर काउंट करावे लागतील, बरोबर ना. म्हणजे आता काय करायचं बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या अगोदरच्या जे चेअर्स आहेत ते तुम्हाला सबट्रॅक्ट करायचे आहेत. आता अगोदर किती चेअर असतील, जर तुम्हाला 27th चेअरपासून ते 66 चेअरपर्यंत तुम्हाला काउंट करायचं आहे. म्हणजे काउंट करायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला ते इथून इथपर्यंत चेअर्स किती आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे काउंट करताना तुम्हाला ही पण चेअर कन्सिडर करावी लागेल, राईट. 27 चेअर कन्सिडर करावी लागेल ना आपल्याला, राईट. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्ट काय करावं लागेल, अगोदरच्या चेअर. अगोदरच्या चेअर किती आहेत, तर 26. ओके, म्हणजे 66 मायनस 26 करा. 66 मायनस 26 करा, तर किती येतं, हा 0, हा 4 मीन्स येतो 40. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे, थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे बट समजून घ्या. चला आता हे बाकीचे तुम्हाला ॲज अ होमवर्क आहेत. ठीक आहे, हे बाकीचे होमवर्क आहेत. सगळ्यांनी याचे फोटो काढून घ्या, हा पण काढून घ्या. आणि हे जे क्वेश्चन आहेत मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेणार आहे. हा व्हिडिओ 1 आहे रोमन न्यूमरल्सवर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे राहिलेले क्वेश्चन घेणार आहे. अँड देन रीडिंग अँड रायटिंग नंबर्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला थांबूया, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.